नमस्कार मंडळी, प्रभात मीडिया प्रस्तुत महाराष्ट्राची महानिवडणूक या चर्चासत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आणि या चर्चासत्राच्या 7व्या भागामध्ये आपणा समवेत उपस्थित आहेत कर्जत तालुक्यातील भाजपाचे तसेच मित्रपक्षांचे पदाधिकारी। तर सुरुवात करूया त्यांच्या ओळखीपासून। आज या चर्चासत्रासाठी उपस्थित आहेत माझ्या समवेत माननीय ओम काशीत, जे राशींचे शहराध्यक्ष आहेत युवा मोर्चाचे, त्याचबरोबर राहुलजी सरकाळे, जे तालुका उपाध्यक्ष आहेत भाजपाच्या युवा मोर्चाचे, त्याचप्रमाणे माननीय कल्याणजी नवले, जे भाजपाचे सरचिटणीस आहेत कर्जत तालुक्याचे, त्याचबरोबर माननीय विनायकजी कदम, जे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत परिटवाडी या ठिकाणचे, त्याचबरोबर माननीय मोहनजी सायकर हे देखील आपल्या समवेत उपस्थित आहेत, जे राशीन परिसरामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात। त्याचबरोबर युवा उद्योजक असलेले माननीय आबासाहेब नवले हे देखील या चर्चासत्रामध्ये उपस्थित आहेत। त्याचबरोबर माननीय सुनीलजी सवताडे, जे भाजपचे कार्यकर्ते आहेत या ठिकाणचे। अशा सर्वांसमवेत आपण या चर्चासत्राला सुरुवात करणार आहोत माझ्या नेहमीच्या प्रश्नाने। आता आपण सर्वजण भाजप समर्थक आहात, तर एकंदरीत माझा प्रश्न असा आहे तुम्हा सर्वांना की एक कार्यकर्ते म्हणून आणि एक पदाधिकारी म्हणून जनमताचा कौल नेमका कोणाच्या बाजूने आपणाला झुकलेला वाटतो, राम शिंदे साहेबांच्या की रोहित दादांच्या? राम शिंदे साहेबांच्या बाजूने झुकलेला आहे। राम शिंदे साहेबांच्या बाजूने कशावरून? गेल्या 5 वर्षात रोहित दादांनी बरीच आश्वासनं दिली होती, त्यामुळे ह्या कर्जत जामखेडमधली लोक त्या आश्वासनांना बोलली। पण ह्या येत्या काळामध्ये लोकांच्या 5 वर्षात लोकांनी बघितलं की काहीच हे झालेलं नाही, विकास कामं कुठलीच झालेली नाहीत। त्यामुळे सगळे लोक आता शिंदे साहेबांच्या मागे हटलेले आहेत आणि लाडक्या बहीण योजनेसारख्या योजना शासनाने राबवल्यामुळं महिला पण सगळ्या भारतीय जनता पार्टीकडेच आहेत। म्हणजे तुम्हाला काय वाटतं? 100% राम शिंदेच योग्य। एखादं कारण देता येऊ शकेल? राम शिंदेंच्या कामाचं तुलना रोहित पवारांबरोबर केली तर राम शिंदेची 100 कामं, राम शिंदे साहेबांची 100 कामं आणि रोहित पवारांची 5सुद्धा कामं त्या लेवलला निघणार नाहीत। त्याच्यामुळं सर्वसामान्यांना ते पोचलं आहे, सर्वसामान्यांपर्यंत पोचलं आहे की 5 वर्षात हा निकामी आमदार आपण आपल्या इथं आणून ठेवलेला आहे। त्याच्यामुळं राम शिंदे 100% होणार आहे। वेळेस येणाऱ्या 23 नोव्हेंबरला 100% राम शिंदे साहेब हे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत। त्यांचे कामं भरपूर आहेत। राशीन परिसरामध्ये त्यांनी भरपूर असे कामं दिलेले आहेत, रोडचे कामं दिलेत, बांधारे दिलेत, पेविंग ब्लॉक दिलेत ठिकाणी, असे भरपूर कामं त्यांचे आहेत। काका, आपल्याला काय वाटतं या संदर्भामध्ये? एकंदरीत पाहिलं तर मागच्या वेळेसच्या निवडणुकीत आणि आत्ताच्या निवडणुकीत जवळजवळ 75% फरक आहे। कारण असं आहे की जे शिंदे साहेबांनी कामं केलेत फक्त कामाच्या विकासावर आणि त्यांच्या न केलेल्या कामाच्या विकासावर इतका फरक दिसतोय की साहेबांनी आता सगळीकडे रस्ते, प्रत्येक गावात निधी पडला आहे, प्रत्येक गावात। आणि ह्यांनी फक्त पेन्सिल, पाट्या आणि पोरांना खेळणे दिल्यासारखा विषय केला आहे। लोकच त्यांना त्याच्यामुळे नाकारतायत। आणि महिलांनासुद्धा आता 1500हून 2100 केलेत। महिलांचा पण भरपूर असा प्रतिसाद आहे, कुणालाच काय सांगायची गरज नाही। आणि शेतकऱ्यांना विमा आला, दुसरी गोष्ट पाणी वेळेवर भेटते साहेबांमुळं, म्हणजे कुठलंच कमी नाही साहेब आल्यापासून। त्यामुळे लोकांचा पुन्हा कल शिंदे साहेबाकडे गेलेला आहे। एकंदरीत आपण ग्रामपंचायत सदस्य आहात विद्यमान, आपलं काय मत आहे? काय नाही, आमचं मत आहे की ह्यावेळेस राम शिंदे 100% निवडून येतील। त्याचं कारण असं आहे की राम शिंदेनी जी कामं केलीत गेल्या 5 वर्षात त्याच कामाची ही उद्घाटन करत होते आणि त्या उद्घाटनाच्या पाट्या लावल्या होत्या। आता उदाहरणार्थ घ्या ना, परिटवाडीला जाणारा रस्ता, तो रस्ता राम शिंदेंनी मंजूर केला, पण चौकात बोर्ड कोणी लावला? रोहित दादांनी लावला। हा, ते असे कामं काय करतात ती की भूलथापा मारतात की हे मीच केलंय, पण ती सगळ्या जनतेला कळून चुकलंय की आता कामं कोणी केलेत आणि काम करणारा कोण आहे, त्याच्यामुळे राम शिंदेच निवडून येणार। धन्यवाद। यातलाच एक पोट प्रश्न असा की ते म्हणतात कामं शिंदे साहेबांचे आणि त्याचे उद्घाटन रोहित दादा करतात। म्हणजे प्रश्न असा उपस्थित होतो की रोहित दादा कामांचं श्रेय घेण्यामध्ये पटाईत आहेत, बरोबर? तर हे कसं पटवून द्याल तुम्ही?
सुरुवातीला काय झालं, ही रोहितदादा हे असतानाच एकदम श्रीमंत घराण्यातील उमेदवार आहेत. त्यांनी काय केलं, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग ठेवला की पहिल्या 2 वर्षात शिंदेसाहेब ज्यावेळेस हे निवडणूक हारले त्यावेळेस त्यांनी फक्त शिंदेसाहेबाच्या कामाचे उद्घाटन करून त्याची जाहिरातबाजी केली की मी आणली ही कामं, मी केलेले मंजूर. म्हणजे वास्तविक पाहता ही सर्व कामं शिंदेसाहेबांचीच होती, फक्त साहेब ही जाहिरात करण्यामध्ये कमी पडले. त्याचाच फायदा त्यांनी घेऊन लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला की ही सर्व कामं आम्हीच केलेली. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या वेताळ वस्तीत आता साहेबांनी 6 कोटी रुपये निधी टाकलेला आहे. पण आता त्या दिवशी आमच्या गावात सभा घेऊन ते सांगतात की हे काम मी केलेलं आहे, ह्याचा पुरावा देतो. म्हणजे असे फक्त लोकांना ते सभेमध्ये जाहीर सभेत सांगतात की हे काम आम्ही केलेले, पण लोकांना त्याची वास्तव परिस्थिती सगळी माहीत झालेली आहे. हे काहीच करत नाहीत, हे फक्त लोकांना फसवायचं काम करतात. मोहनजी, तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? बरोबर आहे त्यांनी सांगितलं तसं. कारण जी जुनी कामं आहेत त्यांचीच नव्याने उद्घाटनं करून आणि त्यांच्या नवीन रंगरंगोट्या करून पाट्या लावून त्यांनी नवीनपणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून असन किंवा पेड मीडियाच्या माध्यमातून असन किंवा त्यांचे जे पगारी नोकरदार आहेत त्यांच्या माध्यमातून असन, सर्वसामान्यांपर्यंत त्यांनी फक्त ते राम शिंदे साहेबांचीच कामं रोहित पवारांनी पोहोचवलीत फक्त लोकांपर्यंत. एवढा विषय केला आहे, जे असताना ओरिजिनल राम शिंदे साहेबांचेत. धन्यवाद. पुढचा प्रश्न यालाच अनुसरून, राम शिंदे साहेबांना पुन्हा एकदा संधी दिली पाहिजे असं का वाटतं तुम्हाला? कारण काय झालं आहे, आता सरकार तर 99% महायुतीचं सरकार येणार आहे. त्यामध्ये आपल्या शिंदेसाहेबाचं कर्जत जामखेडमधून भाजपमध्ये त्या पक्षात इतकं वजन आहे, कारण देवेंद्र फडणवीस एकदम नजदीकचे मित्र म्हणलं तरी चालतील. त्याच्यामुळे इतका निधी साहेब आणतात ना, एवढं जवळजवळ मला तर वाटतं इतक्या लवकर बारामती जी झाले ना ते शिंदेसाहेब इतक्या फास्ट करणार आहेत. म्हणजे जे रोहित दादा करू शकणार नाही ते शिंदेसाहेब करू शकतात. 100% शिंदेसाहेबच करू शकतात, बारामतीच करून दाखवतील. कारण एक मुख्यमंत्र्याजवळचे असल्यामुळे त्यांना कायम झुकतं माप आहे, कायम झुकतं. जवळजवळ 200 कोटी रुपये विधान परिषदेवर घेतल्यावर साहेबांनी निधी आणलाय. इतका कुठंच निधी जात नाही, एवढा आमच्या कर्जत जामखेडसाठी येतोय. आणि ह्याच 10 वर्षात बदल दिसतोय. करमाळ्या साईडला गेलं तर बघा तुम्ही, अजून करमाळा जैसे तेच आहे. आणि कर्जत जामखेड एकदम आता नजदीक असल्यामुळे बारामतीला 50%च्या पुढं चाललेलं आहे. नंतर पुढच्या भविष्यात लवकरच बारामतीला गाठीन हीच अपेक्षा आम्ही साहेबांची करतोय आणि होणार. प्रश्न असा आहे की राम शिंदे साहेबांना पुन्हा एकदा संधी द्यावी असं का वाटतं? कारण राम शिंदे साहेबांची कामं आहेत, नुसतं बुलबुला या नाही. का जेव्हा कोणी माणूस जातोय त्यांना ते समाधानी करून पाठवतात की बाबा हे रस्त्याचं काम येऊन गेला, बाबा तुला रस्त्याचं काम ह्यातून बसून देतो आम्ही. तर तसं रोहित पवार सारखं नाही. आता रोहित पवारांनी काय केलं, पांदन रस्ते दिले. पांदन रस्ता कुठला राहिला ते सांगा तुम्ही प्रत्येक गावात फिरताय, तुम्हाला कुठला रस्ता दिसतोय? पाट्या सगळं आता काढून नेल्या काढून. त्याच्यामुळं जी असं वाटतं की ह्यावेळेस राम शिंदे संधी दिलीच पाहिजे. संधी दिलीच पाहिजे. ओके. शिंदे साहेबांना संधी द्यायचं प्रमुख कारण तुम्हाला सांगतो. शिंदे साहेबांना संधी का द्यायची, तर आता सरकार बीजेपीचं 100% येणार आहे. मग आपल्याला सत्तेतला आमदार द्यायचा आहे. सत्तेतला आमदार नाही दिला की पहिल्या 2 वर्षात त्यांनी बघितलं वरती सत्ता केंद्रात बीजेपीची होती, यांनी सांगायचं की वरती सरकार बीजेपीचं आहे, त्यामुळे इथं विकास कामं होत नाहीत. त्यामुळं विकास कामं करायची असतील तर बीजेपीचाच इथं माणूस निवडून द्यायला लागेल. आणि त्यासाठी शिंदे साहेबच योग्य उमेदवार आहेत. ह्यासाठी शिंदे साहेबांना परत संधी दिली पाहिजे. आणि त्यानंतर दुसरं कारण म्हणजे राम शिंदे हे जातीयवादी नेते नाहीत, सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेते आहेत. आणि सहजपणे साहेबांसोबत कॉन्टॅक्ट करायचं म्हणलं, काय काम असेल, सर्वसाधारण कार्यकर्ता असेल, त्याचं सहजपणे लवकर म्हणजे लगेच त्याचं काम मार्गी लावतात, असं कारण आहे. धन्यवाद. आबासाहेब, तुम्ही एक उद्योजक आहात या भागातले, युवा उद्योजक, तर तुम्हाला काय वाटतं? राम शिंदे साहेबच यावं यावेळेस. म्हणजे त्यांना संधी दिलीच पाहिजे. त्यांना संधी दिलीच पाहिजेत. धन्यवाद. माझा पुढचा प्रश्न असा आहे की तरुण वर्गाला आकर्षित करण्यामध्ये राम शिंदे साहेब कितपत यशस्वी झाले आहेत असं तुम्हाला वाटतं? तरुण वर्गाचं तसं पाहायला गेलं तर मागच्या पंचवार्षिकच्या टायमिंगला थोडं भुलभुल यांनी बारामतीकरांनी बारामतीच्या काही नेत्यांनी हिताल्या तरुण वर्गाला येड्यात काढलं होतं की तुमची बारामती करू, तुम्हाला लय तुमचा विकास करू, तुम्हाला नोकऱ्या लावू, तुमची लग्न लावून देऊ, इथपर्यंत परिस्थिती आली. गाड्यांचे लायसन काढून देऊ, ह्या गोष्टी केल्या त्या ज्या पूर्णपणे 5 वर्षात 1% पण पूर्ण केल्या नाहीत त्यांनी.
म्हणजे लग्नाचंही आश्वासन आहे. लग्न लावून देऊ असं अशी सुद्धा परिस्थिती त्यांनी ही केली ती. हा तर अशी परिस्थिती होती. पण तसं काही 1% पण झालं नाही. कोणाला एका सुद्धा मुलाला नोकरी लागली नाही, एका सुद्धा युवकाला नोकरी लागली नाही. महिलांची कामं नाहीत केली. एका सुद्धा युवकाला साधं लायसन्स सुद्धा काढून दिलं. आणि ज्यांनी काढून घेतले ते आता मला मी ही चर्चा केल्याच्या नंतर सांगितलं जातं की त्यांच्याकडून 5-5 हजार रुपये घेतले आणि नंतर लायसन काढून दिलं. मग त्या लायसनचा फायदा काय झाला, हे महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण असं पण पैसे भरून तर लायसन निघतंच. मग त्यांनी काढून देण्याचं खाली फायदा काय, त्याचा सर्वसामान्याचा फायदा काय झाला, असा माझा प्रश्न आहे त्यांना. प्रश्न आहेच, पण माझा प्रश्न असा आहे की शिंदे साहेब ह्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलू शकतात का तरुणांना आकर्षित करण्यासंदर्भात? 100%. कारण काय, आता MIDCचा विषय आत्ताच नुकताच मार्गी लागलेला आहे. त्याच्यामुळं MIDCच्या माध्यमातून हजारो तरुणांना 100% नोकऱ्या लागणार आहेत. आणि इथं हळगावला जे SRPFचं सेंटर झालं आहे तिथं पण भरपूर आपल्या तालुक्यातली भरती झालेली आहेत. आणि शेवटी रस्ते झाले, पाणी, वीज, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस भागतात, ज्यावेळेस रस्ता होतो त्यावेळेस प्रत्येकाच्या जमिनीला डिमांड येतं, मार्केट येतं. आणि त्याच्यामुळं कसं आसपासचे शेतकरी सुधारतात. आणि सर्वसामान्य युवक आहे ग्रामीण, आपला ग्रामीण भागच आहे, ह्यातला युवक सगळा हा शेतकरी वर्गातूनच आलेला आहे. त्याच्या शेतीला भाव येणार, कालांतराने रस्त्याच्या कडेच्या जमिनीला भाव येणार, त्याचे व्यवसाय तो टाकू शकतो रस्त्याच्या कडेला ज्यावेळेस रस्ते चांगले होते त्यावेळेस. त्याच्यामुळं शिंदेसाहेबांनी आजपर्यंत तर भरपूर रस्ते केलेले आहेत. आणि इथून पुढं पण भरपूर रस्ते, पाणी, वीज, ह्या सगळ्या गोष्टींचं ज्यावेळेस करून तरुणांना फायदा. यस भरपूर तरुणांना फायदा होऊ शकतो आणि विकास होऊ शकतो. मला वाटते 2019ला ज्यावेळेस मागलं इलेक्शन होतं त्यावेळेस रोहित पवारने एक दादा पाटीलमध्ये सगळ्या तरुणांसाठी नोकरी देईन म्हणून असं आश्वासन दिलं. म्हणजे एक मेळावा घेतला होता. त्यानंतर काही जणांना नोकरी दिली, पण 2 ते 3 महिन्यात सगळ्यांना नोकरीवरून काढून टाकलं. मला वाटतं काही मुलं पुण्याला लागलेले, त्याला लागलेले, ह्यांना सगळ्यांना माहीत असेल. म्हणजे इलेक्शन पुरता फक्त फायदा घेतात, जाहिरात देतात, असं करतात. म्हणजे दुसरं काय नाही, फक्त भूलभुलैया करतात. धन्यवाद. MIDCचा प्रश्न निघाला तर मला तुम्हाला विचारायचं या संदर्भामध्ये की MIDCच्या प्रश्नासंदर्भात दोन्ही बाजूने श्रेयवादाचं राजकारण चालतं, तर यातलं तथ्य काय आहे असं तुम्हाला वाटतं? तथ्य काहीच नाही. 2019ला ज्यावेळेस साहेब उभा राहिले होते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र साहेब आले होते जामखेडला, त्या जामखेडमध्येच शिंदे साहेबांच्या प्रचारार्थ आल्यानंतर त्या दिवशी मी सुद्धा त्या सभेला होतो. देवेंद्र साहेबांनी इतका शब्द दिलता, तुम्ही रामभाऊला आमच्या निवडून आणा, डिजिटल तुम्हाला MIDC देऊ, हा शब्द अगोदरच होता. म्हणजे त्यावेळेस देणारच होते, पण योगायोगाने नशीब शिंदे साहेब पडले म्हणून तो थोडा प्रश्न लांबणीवर गेला. नाही तर खरं MIDC शिंदे साहेबाला भेटणार बी आहे. आणि ज्यावेळेस MIDC होईल सगळ्यात आधी प्राधान्य शिंदेसाहेब तरुण युवकांना MIDCत आपल्या जवळजवळ प्रत्येक घरातली व्यक्ती कशी नोकरी लागन आणि पहिल्यांदा प्राधान्य 100% देणार. असं काय ह्यांच्यासारखं सांगणार नाहीत लावून घेऊ, नोकरी 100% देणार साहेब. इथं बाहेरचे लोक कमी आणतील पण इथले लोक जास्त नोकरी लागतात. प्रश्न असा की रोहित दादा MIDC संदर्भात ॲग्रेसिव्ह दिसून येतात. नाही, त्यांना माहितीच होतं ना. आता थोडक्यात ते उभा राहिले, त्यांचे पहिल्याच इंडस्ट्रीज आहेत, ह्यात काय हे नाही. पण आमच्याकडे आणण्याचं त्यांना माहीत होतं शिंदे साहेब आणणारच आहेत. देवेंद्र साहेबांनी शब्द दिला म्हणजे 100% MIDC होणारच होती. त्या हिशोबातनं ह्यांनी म्हणले आणू करू, ह्या हिशोबातनं त्यांनी ती शब्द पुढे ढकलत नेला आहे, बाकीचं काही नाही. पण MIDC ही शिंदे साहेबाला भेटणारच होती आपल्या कर्जत जामखेडसाठी. तर रोहित दादांनी त्याचं राजकारण केलं आणि पुढं लांबीत नेलं. साहेब योगा नसतं गेले पडून, जर सरकारमध्ये असते तर MIDC मागच होणार होती. ही डिजिटलचा शब्द होता देवेंद्र साहेबांचा, पण साहेब गेल्यामुळे अडचण आली. मोहनजींना या संदर्भात बोलायचं आहे. मला असं बोलायचं आहे की थोडं हो, 1 मिनिट. मला असं सांगायचं आहे की ही जी रोहितदादांनी MIDC जी आणली म्हणले, मंजुरी आणली, कुठं काय केलं, ही खंडाळ्यामध्ये आणली होती. पण त्या खंडाळ्या ह्या ठिकाणी जमिनी कोणाच्या होत्या? तर जमीन सगळ्यात महत्त्वाचं ती माझ्या माहितीप्रमाणे, मी काय आरोप करत नाही किंवा मी त्या लेवलला समजत नाही मी, पण ती जमीन माझ्या माहितीप्रमाणे ललित मोदीची होती. मग मोदी आणि नीरव मोदीची जमीन होती, बरोबर. मग नीरव मोदीच्या जमिनीवरती ह्यांनी का गाठ घातला होता की तिथंच MIDC झाली पाहिजेत? कारण होतं, म्हणजे मला असं वाटतं की त्यांचं कारण असं असावं की त्यांची पार्टनरशिपमध्ये ती जमीन असावी आणि ती भाडे ह्या तत्वावरती ही जमीन त्यांना भाडं मिळावं, म्हणजे
त्यांची रोजीरोटी चालू राहावी ह्या हिशोबाने रोहितदादांनी तिथं त्याच ठिकाणी MIDC करण्याचा गाड घातला होता. आणि आता सध्याला जी शिंदे साहेबांनी MIDC जी प्रस्थापित केलेली आहे, मंजुरी आणलेली आहे आणि सगळं काम थोडक्यात मला असं वाटतं की ह्या आचारसंहितेच्या नंतर काम चालूच होईल. तर ती जमीन ही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतावरती MIDC होणार आहे, जे 1500 एकर काय असेल ती. आणि त्याचा मोबदला सगळ्यात महत्त्वाचं, त्याचा मोबदला सर्वसामान्य जो गरीब कुटुंबातला जो पीडित आतापर्यंत दलित आदिवासी काय असेल तिथं जो गरीब शेतकरी त्याला मिळणार आहे आता 100%. त्याच्यामुळं इकडं जो करोडपती ललित मोदी जो ही होणार आहे त्याच्याऐवजी इकडं 1000 शेतकरी त्याच्या जागेवरती जगून निघणार आहेत. आणि भविष्यात आपल्या सर्वसामान्य भागातले शेतकरी कुटुंबातले भरपूर युवक तिथं नोकरीला लागणार आहेत. की म्हणजे ते म्हणले तसं ज्यावेळेस सरकारमध्ये आता शिंदेसाहेब तर आमदार होते, नामदार होणार 100%. ज्यावेळेस नामदार होते त्यावेळेस ते सुतगिरणीचं पण काम मार्गी लावणार, MIDCचं पण काम मार्गी लावणार. आणि काय बरेच लोक असे विरोधात चर्चा पण करते की सुतगिरणीचं काम मार्गी लावते ही पोकळ आश्वासन आहेत. तर तसं काही सुद्धा नाही. मागच्या 5 वर्षापूर्वी जी शिंदे साहेबांनी राशीनमध्ये पाईपलाईन आणली होती, जी 7 कोटी रुपयाची राशीनसाठी पाईपलाईन आणली, 13 कोटीची पाईपलाईन आणली होती. त्या 13 कोटीची पाईपलाईन आणून हाय अशी शांतपणे ठेवली या 5 वर्षात. रोहितदादांनी 1% काम केलं नाही. आता आमचं इथून 4 किलोमीटरचं वस्ती, तर त्या वस्तीवर सुद्धा राम शिंदेंनी शुद्ध पाणी पोहोचवण्याची सोय करून ठेवली. पण 5 वर्षात ते रोहितदादा साधं पाणी सुद्धा करू शकले नाहीत. पूर्ण पाईपलाईन होऊन सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन सुद्धा रोहित पवार ते करू शकले नाहीत 5 वर्षात. पण आता सध्याची परिस्थिती अशी की राम शिंदे साहेब ज्यावेळेस निवडून येतात त्यावेळेस शुद्ध पाण्याची पाईपलाईन सुद्धा चालू होणार आणि सुतगिरणी पण 100% चालू होणार. धन्यवाद. माझा पुढचा प्रश्न असा आहे बंटी भाऊ, तुम्हाला केवळ भूमिपुत्र आहेत म्हणून राम शिंदेंना निवडून द्यायचं का? कामं पण आहेत ना त्यांची, भूमिपुत्रच नाहीत तर अजून त्यांनी कामं केलेली. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जावा तुम्ही, कर्जत जामखेडमधल्या प्रत्येक ग्रामपंचायतला 1 कोटीच्या पुढेच निधी दिलेला शिंदे साहेबांनी. त्या तुलनेत रोहित पवारांचा निधी नाही. मग आपण माणूस कशासाठी निवडून देतो? विकास कामांसाठीच निवडून देतो ना, का गोळ्या बिस्किट कांपाशी वाटण्यासाठी निवडून देतो? त्या हिशोबानेच काम झालं पाहिजेत ना. आता निधी आणणारा कोण आहे तर राम शिंदे, त्यामुळे भूमिपुत्र बी आहे आणि काम करणारा माणूस आहे, त्याच्यामुळे राम शिंदेलाच निवडून दिलं पाहिजे. भूमिपुत्र कशासाठी? आपल्या कर्जत जामखेडला जर बाहेरचा येऊन जर आमदार होत असेल तर कर्जत जामखेडमध्ये लायक माणूस नाही का, असा एक प्रश्न उपस्थित होतोय. मी म्हणतो दुसऱ्या पार्टीचा होऊ द्या, किमान आपल्या 2 तालुक्याचं नाव व्हावं, मुंबईला जावं आपलं नाव. आता रोहितदादा निवडून आले तर नाव कोणाचं होतं? बारामती. मग आपल्या कर्जत जामखेडचं झालं तर आपलं भूमिपुत्राचं नाव होतंय, शिंदे साहेब असो किंवा कोणी बी असो. म्हणून आम्हाला भूमिपुत्र म्हणून आजच्या घडीला शिंदे साहेबच पाहिजे. भूमिपुत्र ह्याचा अर्थ असा की भूमिपुत्र शिंदे साहेब का पाहिजेत भूमिपुत्र म्हणून, की शिंदे साहेबांकडे एक आपलेपण आहे. ते इथल्या कर्जत जामखेडच्या लोकांना एक आपलंसं करण्यामध्ये यशस्वी झालेत. तसंच शिंदे साहेबांच्या जवळ गेलं की आपला घरातला माणूस असल्याचा एक आपल्यालाही होतो. तसं रोहितदादांकडे रोहितदादापाशी एखाद्या कार्यकर्त्याला फोन लावायचं म्हणलं तरी अगोदर PNला फोन लावायला लागतात, 15-20 PNला. तसं शिंदे साहेबाच्या बाबतीत तसं नाही आहे. शिंदे साहेबांना रात्री 1-2 वाजता कधीही फोन लावा तुम्ही, साहेब कधीही फोन उचलतात किंवा सकाळी त्याचं उत्तर देतात. त्यासाठी भूमिपुत्रच पाहिजेत. म्हणजे घरातल्याच व्यक्तीला घराची जाण असू शकते. हा बरोबर, घरातलाच व्यक्ती पाहिजेत आपल्याला त्यासाठी, किंवा आपल्या भागातला व्यक्ती पाहिजेत. त्याच्यावरतीच बोलतो मी की ज्यावेळेस आपल्या घरात काही अडचणी येतात त्यावेळेस आपल्या घरातल्याच कुटुंबातल्याच एखाद्या सदस्याला माहिती पडतं की ह्याला काय अडचण आहे, माझ्या भावाला काय अडचण आहे, बहिणीला काय अडचण आहे, आईला काय अडचण आहे, वडिलांना काय अडचण आहे, आजीला आजोबाला काय अडचण आहे. ह्या गोष्टी फक्त घरातल्या जवळच्याच लोकांना माहिती पडू शकतात. त्याच पद्धतीने तालुक्यात पण आहे की तालुक्यातल्या काही एक कुटुंबच आहे त्यांच्यासाठी. यस एका हे तालुका ही कुटुंबच आहे आणि त्या तालुक्यातल्याच व्यक्तीला आपल्या तालुक्यातलं स्थानिक जी अडचणी इथं त्याची कळकळ असू शकते, तळमळ असू शकते. ह्या बाहेरच्या लोकांना. आणि महत्त्वाचा विषय रोहित पवारांचं बालपण आणि पूर्ण ज्यावेळेस ते युवा होते त्यावेळेस शिक्षण घेत होते त्यावेळेस ते शहरांमध्येच पूर्णपणे राहिलेले. तर त्याच्यामुळे सर्व ह्या ग्रामीण भागाशी त्यांची नाळ नाही. बरोबर आहे, ग्रामीण भागाशी नाळ नाही आणि त्यांना काय अशी तळतळ असू शकत नाही सर्वसामान्यांची, सर्वसामान्य शेतकरी वर्गाची. त्याच्यामुळं राम शिंदेच. तुम्ही तरुण आहात, शिकतही आहात सध्या, तुम्हाला काय वाटतं या संदर्भामध्ये? नाही, शिंदे साहेबांची कर्जत जामखेडशी खूप घट्ट नाळ जुळलेली आहे आणि शेवटी आपलंच असतो. हो, ओके, धन्यवाद. माझा पुढचा प्रश्न असा की
सध्याच्या म्हणजे महायुतीमध्ये जे काही मित्रपक्ष समाविष्ट आहेत तर त्यांचा कितपत फायदा राम शिंदे साहेबांना दिसून येईल? शिंदे साहेबांना महायुती नाही, सगळे लोक म्हणजे जाती धर्म सगळे पार्ट्या अगदी तुटून पडले ते शिंदे साहेबाला निवडून. का ते भूमिपुत्रच आहे आणि त्यात सगळ्या प्रत्येक कामाची प्रत्येक खालपर्यंतच्या शेवटच्याची जाण शिंदे साहेबाला माहिती. ह्या हिशोबाने ती सगळे पार्टीवाले महायुती सगळे शिंदे साहेबाला सहकार्य 100% करणार आहे, यात काय चुकीचं नाही. शिंदे साहेबांना महायुती सहकार्य करणार नाही तर महाआघाडीतले सुद्धा घटक पक्ष काँग्रेस असेल शिवसेना असेल हे सुद्धा शिंदे साहेबांच्या पाठीमागे. एवढं खात्रीशीर कसं काय बोलू शकतात? खात्रीशीर म्हणजे रोहित पवारांनी हेच केलेलं आहे की त्यांच्या पक्षातल्या कधीच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कधी स्थान दिलं नाही, विश्वासात घेतलं नाही, किंवा जे शिवसेनेतले असतील त्यांना कधी विश्वासात घेतलेलं नाही. त्यामुळे ह्या गोष्टीमुळेच आता सध्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शेवाळे वकिलांनी सुद्धा ह्याच गोष्टीला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आघाडीचे सुद्धा मित्रपक्ष आहेत ना ते शिंदे साहेबांना 100% मदत करणार. धन्यवाद. बंटीजी, तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? कारण आघाडीतले पण सगळे शिंदे साहेबांना मदत करणारच आहेत आणि ती कामाला पण लागलेत जोमाने, त्या पद्धतीने ते काम बी करतात. उलट त्यांचे जे मित्रपक्ष आहेत राष्ट्रवादीचे तर त्या मित्रपक्षांमधले सकट आता एक 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 फुटून आम्हाला मिळायला लागला आहे. त्याच्यामुळं विजय हा शिंदे साहेबांचाच आहे. नक्कीच. माझं याविषयी असं मत आहे की रोहितदादा 2019मध्ये आपल्या इकडं आले त्यावेळेसपासून त्यांनी काय केलं की इथल्या स्थानिक जे नेते आहेत, स्थानिक नेते गाव पातळीवरचे असतील किंवा तालुका पातळीवरचे असतील किंवा जिल्ह्यापर्यंत नाव असेल त्यांचं, असे जे नेते होते त्यांना झिरो करण्याचं काम केलं. झिरो म्हणजे आता सध्याची परिस्थिती अशी की रोहितदादांपाशी जे रोज आता सध्याला सुद्धा जे आहेत राशीनमधले कार्यकर्ते आहेत, राशीनमधले नेते आहेत किंवा कर्जतमधले किंवा जामखेड दोन्ही तालुक्यातले असतील, ते सगळे जेवढे नेते आहेत त्यांच्या ही मनात कुठं ना कुठं एका ठिकाणी खतखत आहे 100% की आईला ही आपण रोहितदादापाशी आहे पण आपलं भविष्य काहीच नाही. कारण मागच्या ज्यावेळेस 19 किंवा 2014 किंवा 2009चे इलेक्शन होते त्यावेळेस हे सर्व नेते स्वतःला आमदाराच्या लेवलचा माणूस समजत होते. आज त्यांच्यासोबत राहून ते फक्त स्थानिक कार्यकर्ते झालेत. आज रोहितदादा काय करतात की राशीनमध्ये आले, राशीनचे नेते येतं, राशीनच्या नेत्यांना कर्जतमध्ये येऊन देत नाहीत, कर्जतच्या नेत्यांना राशीनमध्ये येऊन देत नाहीत, कर्जतच्या नेत्यांना जामखेडमध्ये जाऊन देत नाहीत. तेवढ्यापुरतंच मर्यादित ठेवले त्यांनी. त्याच्यामुळे प्रत्येक नेत्याला माहिती आहे वैयक्तिक काय गोष्टी धागेदोरे काय गुंतले असतील त्याच्यामुळे ते त्यांच्यासोबत असतील हे माहीत नाही आपल्याला. काय त्याचं एवढं हे काय करायचं नाही. पण अशी परिस्थिती आहे की महायुती असेल महाआघाडी असेल प्रत्येकजण शिंदे साहेबांना साथ देईन. म्हणजे लोक तर शिंदे साहेबांच्या बाजूने आहेतच आणि महायुतीतील मित्रपक्षही शिंदे साहेबांच्या बाजूने आहेतच, परंतु महाविकास आघाडीतीलही काही लोक शिंदे साहेबांच्या बाजूने मत देऊ शकतात असं तुम्हाला म्हणायचं आहे अंतर्गत. धन्यवाद. माझा पुढचा प्रश्न असा आहे की मागील 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये म्हणजे रोहितदादा येण्याच्या पूर्वी शिंदेसाहेब जवळपास 10 वर्ष सत्तेमध्ये होते आणि ते विविध खात्यांचे मंत्री देखील राहिले होते. तर या कार्यकाळामध्ये मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून शिंदेसाहेबांनी जे काही आश्वासनं दिली होती तर ती आश्वासनं पूर्ण करण्यामध्ये शिंदेसाहेब कितपत यशस्वी झाले आहेत असं तुम्हाला वाटतं? ज्यावेळेस पहिल्या 5 वर्षामध्ये तर शिंदेसाहेब आमदार झाल्यानंतर वरचे सरकार काँग्रेसचं होतं, त्यामुळे पहिल्या 5 वर्षात तर शिंदेसाहेबांना म्हणजे काहीच विकास कामं करता नाहीत आली. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस वरती BJP सरकार आलं, शिंदेसाहेब ज्यावेळेस आमदार आणि मंत्री झाले त्यावेळेस तुम्ही बघा कर्जत जामखेडला आबासाहेबांनंतर मंत्रिपद मिळालं. त्यानंतर शिंदे साहेबांनी जो विकास काम केले, जे विकास कामं कर्जत जामखेडमध्ये केली त्याची सगळी महाराष्ट्रात नोंद घेतली गेली की एवढी झपाट्याने कामं करणारा दुसरा व्यक्तीच होणे नाही. आबासाहेबांनंतर शिंदे साहेबच ह्या पदाला योग्य न्याय देणार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. म्हणजे एकंदरीत आश्वासनांची पूर्तता करण्यात ते यशस्वी झालेले आहेत. 100%. आश्वासन दिलं एक तर साहेब शब्द देत नाही, दिलेला शब्द पुराच करून दाखवतात. कारण त्यांच्यात तेवढीच धमक आहे. कुठलं म्हणजे ज्यावेळेस आमचं सरकार आपलं युतीचं येईन त्यावेळेस ते निधी आणण्याची ताकद भयानक आहे साहेबांमध्ये. त्याच्यासाठी ना साहेब आम्हाला शब्द दिलेला अपुरा ठेवणारच नाहीत, आम्हाला गॅरंटी. आता आम्ही चिलवडीचे सांगतो तुम्हाला. चिलवडीला आमचा मूळचा आम्ही हुलेवाडी जवळजवळ 4 किलोमीटर अंतर आहे. कसलाच येण्या जाण्या करायचा रस्ता नव्हता. 500-600 लोकसंख्या वस्तीचं गाव आहे. अक्षरशः तुम्हाला सांगतो साहेबांनी 1 खाट्या 4 कोटी रुपयाचा रस्ता दिला आहे. आता मागच्या वेळेस एवढं मायनस होते सगळीकडे साहेब पण हुलेवाडीत 1 नंबरला मतदान दिलं. पण लोकसुद्धा एकजुटीने त्यांच्या मागे त्यात काम केल्यानंतर आणि हे आत्ता पण साहेबांना कामाचंच फळ भेटणार आहे. दुसरी गोष्ट साहेबांचं वागणं असं आहे
की वागणं म्हणजे जो विरोधक आहे त्याला सुद्धा कसं असं दुजाभाव करत नाहीत. ही एक साहेबाचा प्लस पॉईंट आहे. ह्याच्यामुळं म्हणजे तो कुठल्याही पक्षाचा असो किंवा कुठल्याही विचारधारेचा असो, कुठलाही विचारधाराचा असेल, साहेबापाशी गेला की त्याचं काम नको नाही आणि त्याचा रोष कधी साहेब मनात ठेवत नाहीत. हा प्लस पॉईंट आहे साहेबाकडे. त्याच्यामुळं सगळ्यांनी मिळून अशी ताकद लावली की साहेब निवडून 100%च येणार आहेत, ह्यात काही विषयच नाही. ओके. बंटीजी? काही नाही. नाही, हरकत नाही. काय प्रश्न असा आहे की आश्वासनांची पूर्तता करण्यात सत्तेत असताना शिंदे साहेब यशस्वी झाले आहेत का? हा 100% यशस्वी झालेले आहेत. कारण इथून मागं कर्जत जामखेडच्या लोकांना अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर ह्याच्या पलीकडे रस्ताच कवा भेटत नव्हता. ते बी खडीकरण न्यायचं, कुठं मुरमीकरण न्यायचं. शिंदे साहेब ज्यावेळेस मंत्री झाले त्यावेळेस 5 किलोमीटर 10 किलोमीटर सगळे डांबरी रस्ते झाले. प्रत्येक वाड्या वस्त्यांना जाण्याला शहरापासून डांबरीकरणाचे रस्ते झाले. शेती संदर्भामध्ये काही कॅनेलचं पाणी आणणार, त्याच्यामुळे तर त्यांना पाणीदार आमदार म्हणतात ना. कॅनेलचं पाणी आता 2.5 वर्षाचं रोहित पवार होते त्यावेळेस कुठं आलं? त्याचे व्हेरिएशन्स वाढले त्यांच्यामुळे व्हेरिएशन वाढले ना पाण्याची. कॅनेलचं पाणीच फक्त शिंदे साहेब आणू शकतात. आता बी ज्यावेळेस परत आमदार झाले शिंदे साहेब त्याच्यानंतरच कॅनेलला पाणी आलं आणि सगळ्या वाड्या वस्त्यांवर पाणी गेलं. त्याच्या अगोदर कुठं पाणी जात होतं? धन्यवाद. माझा पुढचा प्रश्न आहे, शिंदे साहेब 10 वर्ष सत्तेत असताना देखील त्यांनी या भागामध्ये शिक्षण संस्था असतील किंवा वेगवेगळ्या लघु उद्योगांचं जाळं असेल किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असतील, त्या आणण्यामध्ये ते कमी पडले असं विरोधकांकडून बोललं जातं. याबद्दल काय सांगाल? तसं पाहायला गेलं तर 10 वर्षातले 5 वर्ष हे विरोधी बाकावरच बसण्यात गेले. आणि विरोधी बाकावर म्हणल्याच्या नंतर विषय असा झाला त्यांचा की आता सध्याला मागच्या 2 दिवसापासून व्हिडिओ फिरतोय किंवा फोटो फिरतात की त्यांचं 5 वर्षाचं जे आहे ते पूर्ण 5 वर्ष आंदोलनं करण्यातच गेले त्यांचे. सुरुवातीचे 5 वर्ष. यस, सुरुवातीचे 5 वर्ष तर आंदोलनं करण्यातच गेले. आणि ज्यावेळेस सत्तेत आले, भाजपाचं सरकार आलं आणि ते स्वतः मंत्री झाले, त्याच्यानंतर तो 5 वर्षाची जी उणीव होती, जी 5 वर्षाचा कारकीर्द होती, त्याच्यातला जो ही राहिलेला होता विकासाचा जो गॅप राहिला होता तो त्यांनी पुढच्या 5 वर्षात भरून काढला. आणि भरून असा काढला की जी कर्जत तालुका आणि जामखेड तालुका दुष्काळ भाग म्हटला जायचा की पूर्णपणे दुष्काळ आहे आणि तिकडं एकदम असं भुक्कड भाग आहे म्हटला जायचा. डायरेक्ट आपण जर तिकडं बाहेर गेलो कुठं तर आपल्याला म्हणायचे की बाबा भुक्कड भागातून आलाय तुम्ही, एकदम भुक्कड भाग होता. तर ती जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आता हजारो नाही, मी तर म्हणतो 50,000 कामं केली असते त्यांनी जलयुक्त शिवाराची, की प्रत्येक शेतकऱ्याला बांध टाकून दिले, ताली टाकून दिल्या, प्रत्येक शेतकऱ्याच्या रानात जाऊन ताली टाकून दिल्या. कुकडीचं पाणी सोडलं त्यांनी, हजारो किलोमीटरवर कितीतरी पाईपलाईन आणल्या अशा, म्हणजे भरपूर काय. आणि कुकडीचं पाणी महत्त्वाचा विषय एका फोनवर सुटतं. म्हणजे ज्यावेळेस समजा आता माझं वैयक्तिक उदाहरण देतो मी तुम्हाला, ज्यावेळेस मला अडचण आली की पाणी तर बंद झालं आणि पाण्याची अडचण होती, मी सुरुवातीला एक न्यूट्रल माणूस होतो. न्यूट्रल माणूस म्हणजे मी रोहितदादाच्या PA ला फोन केला. माझ्याकडे 4-5 नंबर होते, त्यांना फोन केले, एक सुद्धा PA फोन उचलत नव्हता. आणि फोन उचललं तर बघू, सांगतो, करतो. आणि तिकडं तर अधिकारी लोक सांगत होते की बंद होणार कुकडीचं पाणी 100%. ज्यावेळेस मी सकाळी 7:30 वाजता, माझ्याकडे आणखीन सुद्धा रेकॉर्डिंग आहे आणि सगळं म्हणजे डिटेलच आहेत, सकाळी 7:30 वाजता साहेबांना फोन केला. साहेबांनी हॅलो बोला डायरेक्ट, म्हणजे मी सर्वसामान्य माझा काही नंबर सेव्ह नाही किंवा काय नाही, पण तरीसुद्धा डायरेक्ट फोन उचलून विचारपूस करून. आणि सगळ्यात महत्त्वाचं दुपारी 12 वाजे, सकाळी 7 वाजता बोललो मी आणि राशीनमध्ये दुपारी 12 वाजता पाणी होतं. म्हणजे त्याच्यामुळंच लोक त्यांना पाणीदार आमदार म्हणतात. म्हणजे या सगळ्या खटाटोपामध्ये त्यांची उर्वरित 5 वर्ष गेली, त्यामुळे त्यांना वैयक्तिक पातळीवरती शिक्षण संस्था म्हणा किंवा इतर उद्योग निर्माण करण्यास वेळ मिळाला नाही. तुम्ही म्हणता शिंदे साहेबांनी शिक्षण संस्था काढल्या नाही. शिंदे साहेबांनी हळगावला कृषी महाविद्यालयासारखं महाविद्यालय आणलं, अजून काय केलं पाहिजे? म्हणजे शिक्षण संस्था काढल्याच ना त्यांनी, फक्त त्यांनी खाजगी काढल्या नाहीत. त्यांनी असं शासकीय संस्था काढल्या, खाजगी संस्था त्यांनी काढल्या नाही. एवढाच फरक आहे त्यांच्यात आणि यांच्यात. हे खाजगी संस्था काढून त्याचे सर्व कर्मचारी ते त्यांच्या हे अशा इलेक्शन काळात वापरतात. त्या पद्धतीचं राजकारण शिंदे साहेब करत नाहीत. धन्यवाद. आपण चर्चेच्या उत्तरादाकडे जाऊयात. शेवटचे काही 1-2 प्रश्न. तर त्यातला प्रश्न असा आहे की राम शिंदे साहेबांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देण्याकरिता तुम्ही पदाधिकारी या नात्याने काय आवाहन कराल जनतेला? जनतेने हे ठरवावं की आपला तो आपलाच असतो.
बाहेरचा असो किंवा तसं माझं मत नाही की बाबा आपला तो आपलाच काम करत असतो. कारण की राम शिंदे साहेबांनी असं नाही की 40 रुपयाची कंपास दिले ही केले म्हणून, म्हणजे रोहित पवारांनी, राम शिंदे साहेबांनी तसं कोटीच्या निधीमधनं रस्ते दिलेत, बंधारे दिलेत, हे दिलेत. त्यांना जर विचारलं काय काम केलं तर ते म्हणतात आम्ही जलयुक्त शिवारचे पाण्यासाठी ही केलं ते केलं. ते केंद्रामधनं आलेले आहेत. यांच्यातनं काय आलं, जरी MIDCचा प्रश्न झाला, ह्याचा प्रश्न झाला, तो 2.5 वर्षात तुम्ही काय करत होता? 2.5 वर्षानंतरच तुम्ही आंदोलन करायला लागला, हे करायला. मग 2.5 वर्ष MIDCचा एक पण प्रश्न मांडला नाही तुम्ही. 2.5 वर्षाच्या नंतर ज्यावेळेस मला वाटतं महायुती सत्ता आली त्यावेळेस तुम्ही पोस्टर घेऊन विधानसभेच्या बाहेर बसता, हे करता. मग 2.5 वर्षात जर तुमचं सरकार होतं, तुमच्याकडे गृह खातं होतं, तुमच्याकडे उद्योगमंत्री खातं होतं, तर तुम्ही एवढे दिवस काही केलं नाही. मला असं म्हणायचं की राम शिंदे साहेब हे करणार होते, त्यामुळं त्यांना निवडून दिला. आता मी कर्जत जामखेडच्या जनतेला एवढंच सांगेल की कर्जत जामखेडची जनता हुशार आहे. पहिल्या 5 वर्षात ते म्हणजे आपण सर्वजण 100% फसलेलो आहोत. पण आता आपल्याला ह्या 5 वर्षामध्ये आता जर आपल्याला शिंदे साहेबाला आपण निवडून नाही दिलं तर आपला विकास हा फक्त कागदावरती राहील. त्यामुळे सर्व जनतेला मी एवढंच आवाहन करतो की सर्वांनी येत्या 20 तारखेला फक्त 2 नंबरचं कमळाचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी शिंदे साहेबांना निवडून द्यायचं. शिंदे साहेबाला निवडून आपल्या तालुक्यातल्या दोन्ही असं लोकांनी दिलं पाहिजेत. कारण रोहितदादा हा एकदम मोठ्या लेवलचा माणूस आहे. त्यांना पूर्ण महाराष्ट्र बघायचा आहे. शिंदे साहेब आपले कर्जत जामखेड इतकं लक्ष ह्यांच्या यंत्रणेवर ही होत नाही. स्वतः माणूस जमिनी उतरला तर यंत्रणा का चालती, नाही तर चालत नाही. साहेब स्वतः येतात. तसंच इथं लक्ष द्यायला अजिबात रोहितदादांना वेळ नाही. ह्यासाठी कधी पण वेळेला इथं माणूस आपला थांबणार आहे. त्यासाठी शिंदे साहेबांना निवडून लोकांनी द्यायचं आहे, हेच आपलं मत आहे. शिंदे साहेबांना निवडून ह्यासाठी द्यायचं आहे की स्थानिकचे आपले जे इथले प्रश्न आहेत हे शिंदे साहेबांना माहिती आहेत सगळे. कारण शिंदे साहेबांचा जन्मच इथला आहे. बारामतीसारख्या सिटीत ते जन्मलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना काय लागतं काय नाही त्याच्यामुळं शिंदे साहेबांना ह्यावेळेस भरघोस मताने निवडून द्यायचं आहे. ओके. ओमजी, तुम्हाला काय वाटतं? आता जनतेला आव्हान करायची गरज नाही. आता सगळे लोक हुशार झालेलेच आहेत. सगळ्यांना आता कळून चुकलं आहे की खरं कामाचा माणूस कोण आहे आणि पोस्टर बॉय कोण आहे, हे सगळं लोकांना समजून आलेलं आहे. आता सर्व जनता हुशार झालेली आहे. आता मी जात जाता एवढं सांगेन की येणाऱ्या 20 नोव्हेंबरला अनुक्रमांक 2 कमळ या चिन्हासमोरील प्राध्यापक राम शंकर शिंदे यांना प्रचंड बहुमताने विजय करावा. शेवटचा प्रश्न फक्त, मी अशी विनंती करतो सर्वसामान्यांना की आपण सर्वसामान्यच आहोत. तर प्रत्येकाने एक विकासाचा तराजू घ्या आणि त्यामध्ये दोन्हीही आमदारांची कामं ठेवा. जे पाठीमागच्या 5 वर्षापूर्वी होते आमदार आणि जे आत्ताचे चालूचे 19ला झालेले आमदार आहेत, आणि त्या दोन्ही आमदारांची कामं तराजूत ठेवूनच योग्य तो निर्णय घ्या की आपल्या गावात किती कुणी निधी आणला आहे, कोणची कामं केलेत, रस्त्याची, पाण्याची, विजेची असतील किंवा प्रत्येक काम आपण तराजूत ठेवूनच बघा. जाती धर्मात काही राहिलेलं नाही. आपल्याला जगाकडे बघायचं आहे. आपल्याला राज्याशी जगाशी स्पर्धा करायची. आपल्या स्थानिकशी स्पर्धा करण्यात काही सुद्धा अर्थ नाही. धन्यवाद. शेवटचा प्रश्न, शिंदे साहेब निवडून आले तर आपल्या भागाकरिता भविष्यात कोणकोणत्या विकास योजनांचा किंवा मूलभूत सुविधांचा अभाव ते भरून काढतील असं तुम्हाला वाटतं? म्हणजे गरज कुठल्या गोष्टींची वाटते तुम्हाला? आत्ता म्हणजे एक तरुणांसाठी काय MIDCचा हा प्रश्न आहे तो मार्गी लावतीलच. आणि जर ह्या राशीन शहराचं समजलं तर एक कॉलेज, मोठं कॉलेज व्हावं सरकारी म्हणून, अशी पण आम्ही विनंती करेल. व बाकीचे काही इतर कामे असतील ते पण आम्ही साहेबांना सांगू, ते आमचे पूर्ण करतील, आश्वासनावरती ठाम राहतील. आबासाहेब, तुम्हाला काय वाटतं एक उद्योजक म्हणून? उद्योजक म्हणून शिंदे साहेबांनी फक्त काय आहे आता सध्या, म्हणजे आता सांगायचं खरं झालं तर आम्ही रोहितदादांचे कार्यकर्ते पाठीमागचे 5 वर्ष कट्टर रोहितदादांसोबतच राहिलेलो आहे. पण काय झालंय हे 5 वर्षे म्हणजे आम्ही स्वतः रोहितदादा करून झेंडा घेतोय खरं सांगायचं म्हणजे. आणि काय झालंय कालचे जे 5 दिवस जे माणसं आलेत, रोहितदादा काय करतात आज त्यांना खांद्यावरती घेऊन फिरतेत आहे. म्हणजे खरं सांगायचं गोष्टीमुळे तुम्ही नाराज? म्हणजे या गोष्टीमुळे नाराज आहे. आणि काय झालंय जर कामांचा जर विषय काढला
तर शिंदे साहेबांच्या कामांपुढं आम्हाला रोहितदादांचे काही कामच सांगता येत नाही. त्यांचं काम एक आहे की बा त्यांनी आम्हाला पाणी दिलंय, काय म्हणजे पाणी दिलंय, त्यांनी चांगलं काम केलंय. पण दुसरं जर काम सांगायचं झालं विरोधकांना तर आम्हाला त्यांच्या बाबतीत काम सांगताच येत नाही खरं सांगायचं म्हणजे. त्याच्यामुळं आम्ही एक काल 50 ते 100 पोरं घेऊन शिंदे साहेबांकडे काल प्रवेश केलेला आहे. प्रवेश करायचं कारण एवढंच होतं की बा आमची नाराजगी एकच आहे की आम्हाला कोणच ओळखत नाही. हां, आणि शिंदे साहेबांचं झालं तर शिंदे साहेबांच्या आजूबाजूचे जे माणसं आहेत राशींचे, ते माणसं आम्हाला विरोधक असून पण आम्हाला खांदीवरती घेतात. म्हणजे तुमचं एक रिस्पेक्ट करतात. रिस्पेक्ट करतात आणि त्यांनी आम्हाला प्रेम दिलेलं आहे शिंदे साहेबांच्या बाजूच्या माणसांनी. आणि रोहितदादाच्या बाजूचे माणसं जे काय आहेत ते आम्हाला ओळखत पण नाहीत, म्हणजे ओळखत आहेत पण ते आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. आणि रोहितदादा तर काय म्हणजे त्यांच्यापर्यंत जायचं तर विषयच नाही. हां, तसं शिंदे साहेबांकडे गेलं तर एक अपेक्षा आहे किंवा तरुणांसाठी त्यांनी काहीतरी करावं आणि तरुणांचं काय अडचण असते तिकडं पण थोडं लक्ष द्यावं. आणि शिंदे एखादा छोटासा व्यवसाय म्हणजे एखादा उद्योग आपल्या भागामध्ये आणावा, उद्योग MIDC सारखा एक हे आपल्या भागात घेऊन यावं त्यांनी, कॉलेज MIDC त्याच्याकडे थोडं लक्ष द्यावं. यातलाच एक पोट प्रश्न तुमच्यासाठी. आपल्या गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे, तर या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगू शकाल? जी आता ब वर्गाचं तीर्थक्षेत्र आहे आपलं आई जगदंबेचं, तर तिथं सगळ्यात महत्त्वाचं आई जगदंबेची भरपूर जमीन आहे. म्हणजे माझं वैयक्तिक मत सांगतो की पाठीमागच्या साईडला जर शिंदे साहेबांनी शासकीय स्वरूपात काही निधी आणून मोठं क्रीडा संकुल तिथं बांधलं आणि ते शासकीय असावं. हे नाही की कुणाला तरी जमीन द्यायची आणि कुणाचं तरी क्रिकेट आणायचं आणि काहीतरी करायचं, ह्यात मजा नाही. ती फक्त हडपण्याची जमीन असं मला वाटतं वैयक्तिक. तिथं क्रीडा संकुल व्हायला पाहिजेत की जेणेकरून सगळे खेळ तिथं खेळले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं रस्त्याच्या कडनी जे आहेत ते पूर्ण गाळे व्हायला पाहिजेत. एखादं गार्डन वगैरे, हां, तिथं गार्डन व्हायला पाहिजेत. तिथं सर्वसामान्यांना जेवढा विरंगुळा होण्यासाठी म्हणा किंवा स्विमिंग टँक म्हणा किंवा सगळ्या गोष्टी जिथं सगळ्या होऊ शकतात त्या केल्या पाहिजेत. हां, तुम्ही एक विद्यार्थी आहात, तर तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये राम शिंदे साहेबांनी कर्जत जामखेडमध्ये एक मोठं कॉलेज उभारलं पाहिजे. उच्च शिक्षणचं म्हणजे तिथं सोय केली. मेडिकल कॉलेज वगैरे, हो, मेडिकल कॉलेज असेल, लॉ असेल किंवा अजून काही कोर्स असतील, त्याचं काम शिंदे साहेबांनी केलं पाहिजे. कारण की काय कर्जत जामखेडचे जे विद्यार्थी आहेत कर्जत जामखेडमधले, त्यांना बारामतीला जावं लागतं शिक्षणासाठी, इथं सोय नसल्यामुळे. ती सोय इथं आपल्या कर्जत जामखेडमध्ये झालं तर अतिउत्तम होईल. धन्यवाद. राहुलजी, तुमचं काय मत आहे? नक्कीच शिंदे साहेब येणाऱ्या काळामध्ये मला 100% विश्वास आहे की शिंदे साहेबांकडे एक विकासाचं विजन आहे. त्यामुळे शिंदे साहेब येणाऱ्या काळामध्ये 100% कर्जत किंवा जामखेडमध्ये मोठ्या चांगल्या प्रकारचे कॉलेज आणतील आणि चांगल्या MIDC सारख्या सुविधा इथं निर्माण होणारच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना किंवा युवकांना इथं रोजगार 100% मिळणार.